आज खेडमध्ये महायुतीकडून अधिकृत उमेदवार यश खेडेकर यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केलाय। विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी खेड नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरून ते या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार ठरलेत। अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या समर्थकांच्या उपस्थितीत यश खेडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे। खेड शहरासाठी नवा उत्साह, नवे नेतृत्व आणि पारदर्शक विकास देण्याचा माझा प्रयत्न असेल। अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने खेडमधील तरुण मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे। कोकणचे भाग्यविधाते आमचे आधारस्तंभ माननीय रामदासभाई कदम, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आणि युवा तरुण तडफदार नेतृत्व माननीय योगेशदादा कदम, शिवसेनेचे उपनेते संजयरावजी कदम साहेब, माजी बांधकाम सभापती अण्णाजी कदम साहेब, तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब, खेड शहर शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते आणि अधिक पदाधिकारी आज सन्माननीय रामदासभाईंनी या 24 वर्षाच्या तरुण पोरावरती विश्वास ठेवला, मुलगावरती विश्वास ठेवलेला आहे। नक्कीच मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। येणारा काळ हा भविष्याचा काळ आहे, कारण आजच्या युगामध्ये तरुण पिढी पुढे येते। त्याच्या अनुषंगाने माझ्यावरती एक संधी दिलेली आहे। नक्कीच लोकांच्यापर्यंत पोहोचून ज्या कुठल्या सर्व काही अडचणी असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा हा नक्कीच तरुण मुलगा मी म्हणून काम करेन। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुण युवा म्हणून तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे। कोणती विकास कामे घेऊन लोकांसमोर निवडणुकीला जाणार आहे? नक्कीच जे समाजामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टींकडे मी जास्त भर देईन। मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल आणि अन्य ठिकाणी सगळ्या ठिकाणी नक्कीच एक युवा तरुण म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेल। तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या। एक महाराष्ट्र राज्याच्या माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहे हा नक्कीच सार्थ करायचा प्रयत्न करेन। याच्या पुढचे प्रचाराचे तुमचे काय? नक्कीच प्रभागाच्या अनुषंगाने 1-2 दिवसामध्येच आम्ही प्रचाराला सुरुवात करू। प्रचार जोरदार असेल आणि आम्ही कदापित आव्हान कुठल्या गोष्टी समजलेलो नाही, कारण आम्हाला रामदासभाईंची दादांची शिकवण आहे की प्रत्येक येणाऱ्या संकटाला आपण कणखर म्हणून उभं राहायचं आणि असेच आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आमचा नक्कीच विजय होईल। एक अनुभवी व्यक्ती आहे, त्यामुळे काय आहे असं आयुष्यामध्ये मोठी झाडं झाल्याच्या नंतर ती पडतात। आज एक रामदासभाईंनी जमिनीमध्ये एक बी पेरलंय आणि अंकुश उजळले हे माझ्या प्रभागाचं भाग्य आहे आणि नक्कीच त्याच्यामधून माझ्या प्रभागातील लोकांना जेवढ्यात जास्त फायदा होईल ह्याचाच प्रयत्न करेन। मला कुठला अनुभव नको आहे, कुठला नको आहे, माझी मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे हेच निर्धार मी घेऊन पुढे पाऊल प्रत्येक टाकतोय आणि निश्चित मला खात्री आहे की माझा विजय नक्की असेल।